माहितीये गौतम काय म्हणत होता? तो म्हणत होता त्यानं तुला आपली मुलगी मानलंय. आणि मी काय म्हंटल माहितीये? मला माहितीये तुम्ही म्हणाला असाल की आपल्याला तर मुलगी नाहीये तर हिलाच बनवूयात आपली मुलगी. हो, फक्त एक नवीन नातं अजून जोडलंय. सुनेचं. सून पण तर मुलगीच असते. गौतम, तू तर म्हणत होतास की मिसेस प्रकाश कुठल्या तरी श्रीमंत घराण्यातून आहेत, पण बघून तर असं वाटतंय की मिस्टर प्रकाशांनी त्यांना विकत आणलंय, लग्न करून नाही. हे ट्रेडिशनल लोक आहेत मुना. आणि इथल्या मोठ्या घरातल्या बायका घरातून कमी बाहेर पडतात. मला नाही पटत. मोठ्या घरातल्या म्हणजे काय? तू तर खूप आधीच्या दिवसातलं बोलतोयस. मला असं वाटतंय की आतल्या आत ती खूप जास्त दुखी आहे. शी इज व्हेरी सप्रेस्ड. आपल्याला त्याने काय करायचंय? हा, हे इतक्या चांगल्या आउटिंगला याविषयी विचार करून का खराब करायचं? बाबा बाबा फक्त 1 मिनिट आई बरोबर उभं राहा ना प्लीज. 1 मिनिट. हा, स्माइल बाबा. थँक्यू. पाहुण्यांसमोर ही असली थिरत चांगली वाटत नाही. सॉरी बाबा, पण असा तुमच्या दोघांचा एकत्र फोटो काढायची संधी कशी मिळणार, आणि तेही इतक्या सुंदर जागेत. म्हणून बास झालं तुझ्या गप्पा. ती लोक खूप पुढे गेली आहेत बघ. खूपच थंडी वाजतीये ना. आज आम्ही तुम्हाला चालवून चालून खूप थकवून टाकला, पण आता तुम्ही पाहाल खाली उतरल्यावर तुमचा सगळा थकवा दूर होऊन जाईल. खूप सुंदर जागा आहे ही. नाही साहेब, मी तर बिलकुल नाही थकलो. चालायची सवय मला. फील्डवर्क मध्ये मला यापेक्षा 10 पट अधिक चालावं लागतं. हो, पण जागा निश्चितच सुंदर आहे. चलायचं? चला प्लीज. तुम्हा दोघांमुळे आम्हाला सुद्धा माहित नाही किती दिवसांनंतर घराबाहेर निघण्याची संधी मिळाली आहे. तुमचे आमच्यावर हे उपकार राहतील. कुणावर कुणाचे उपकार आहेत हे तर मीही जाणतो, आणि तुम्ही सुद्धा. किती बिझी आहात तुम्ही हे काय मला माहित नाही. व्यवसायातून वेळच नाही मिळत तुम्हाला. हे बाकी खरं आहे. आई मी बनवते, चालेल ना? बनव की. आमच्या घरी फक्त एकाच गोष्टीवरून भांडण होतं. मी कॉफी बनवून बसून जाते. जोपर्यंत हा उठून मला कॉफी देत नाही, मी नाही पीत. साहेब, जर तुमची चाकरी नाही करायची तर मग जगून काय करायचं आहे? हं? हे घ्या, माझ्यासाठी एक बनवा. थँक्यू. प्रकाश साहेब तुम्हाला घरात खूप मदत करत असतील ना? नाहीतर एवढं मोठं घर सांभाळणं किती अवघड आहे. आई कोणाला काम करू देईल तर ना. आता नाही पाहिलं, यांच्या परवानगी शिवाय मी कॉफी सर्व करायची हिम्मत सुद्धा नाही केली. हे तर घराघरातल्या परंपरेवर डिपेंड करतं. मी जरा बघू का पाणी कुठून येतंय ते? श्यामली, माझ्याबरोबर येशील? जा बेटा, श्यामली आंटीला हा सगळा परिसर दाखव. हो बाबा. चला. चला आपण दोघंही जरा फिरून येऊयात. हो हो, चला ना. चला मिसेस प्रकाश, तुम्ही पण चला. नाही, तुम्ही लोक जाऊन या. ठीक आहे, या इथे जेवणाची व्यवस्था करतील. हो, पण त्या एकट्या. अहो, तुम्ही चला तर खरं. चला. हे पाणी आहे ना, हे त्या डोंगरावरून खाली वाहतं, आणि मग एक सुंदर छोटासा झरा आहे. तिथून हे पाणी जाऊन त्या तिकडच्या धबधब्याला मिळतं, जिथे आपण आत्ता थांबलो होतो. हो का? माहितीये गौतम काय म्हणत होता? तो म्हणत होता त्यानं तुला आपली मुलगी मानलंय. आणि मी काय म्हंटल माहितीये? मला माहितीये तुम्ही म्हणाला असाल की आपल्याला तर मुलगी नाहीये तर हिलाच बनवूयात आपली मुलगी. हो, फक्त एक नवीन नातं अजून जोडलंय. सुनेचं. सून पण तर मुलगीच असते. आता बघ ना, नशीब पण कधी कधी कसं साथ देतं ना. जर हे 3 जण 2-3 वेळा टोकियोला भेटले नसते, म्हणजे मला म्हणायचंय नील, गौतम आणि तुझे बाबा, तर विषय एवढा वाढलाच नसता आणि आम्ही नसतो आलो. नशीबच गौतमला इकडे घेऊन आलंय. हे तर होणारच होतं.
गौतम अंकल मला खूप आवडतात. जेव्हा मी पहिल्यांदा त्यांना भेटले ना तेव्हा ते अजिबात अनोळखी नाही वाटले, एकदम आपलेसे वाटले. आणि जेव्हा मला कळालं त्यांनाही पक्ष्यांबद्दल फार प्रेम आहे तेव्हा आणखी एक नातं तयार झालं. घाबरू नकोस, आम्ही लवकरच एक नवीन नातं बनवणार आहोत. मला तुझ्याबरोबर एकटं बोलायचं होतं म्हणून इकडं घेऊन आले. मी सारखी बडबड करत असते. एकदम वेडी आहे मी, आहे ना? म्हणूनच तू मला खूप आवडलीस. यू आर व्हेरी स्वीट. आता नीलला लवकर बोलवून हे नातं आता घट्ट करूया. आपल्याला जायला हवं, ते सगळे आपली वाट बघत असतील. चला. ओके. चल. वहिनी यांच्याकडे इतके चांगले चांगले प्रोजेक्ट्स आहेत की मी कायच म्हणत होते की या सगळ्या परिसराला एक चांगलं सिटी फॉरेस्टचं रूप देऊ शकतो, जिथे सगळ्या जनावरांना आणून त्यांच्या माहोलमध्ये सोडून द्यायचं. यामुळे हा खूपच मोठा टुरिस्ट स्पॉट आणि सफारी पार्क बनू शकतं. इट्स अ ब्रिलियंट आयडिया. बास बास बाबा, आता या भयानक आवडीवर लेक्चर देऊ नका. तुम्हाला तर माहितीये, असंही रोज रात्री तुमच्या खोलीतल्या त्या जनावरांची डोकी बघून विचित्र स्वप्न पडतात. तरी सुद्धा तासनतास त्या जनावरांना न्याहाळत असता तुम्ही. अंकल, तुम्ही ती अल्फ्रेड हिचकॉकची मूवी पाहिलीये, बर्ड्स? हो, पाहिली. मी पण बघितलीये. जर ही मुकी जनावरं पण त्या पक्ष्यांसारखी बदला घ्यायला लागली तर काय होईल? या सगळ्या काल्पनिक पुस्तके आणि फिल्मी गप्पा आहेत, त्यांना तिथेच राहू दे. हजारो वर्षांपासून ही जनावरं बदला घ्यायला उठले नाही तर आता काय उठतील? देवाची कृपा, आपण परत तरी आलो. तुझे बाबा कुठे आहेत? अंकल आणि आंटींना खोलीपर्यंत सोडायला गेलेत. मी आयुष्यात कधीच एवढी घाबरले नव्हते जेवढी आज घाबरले. प्रत्येक वेळी फक्त एकाच गोष्टीची भीती होती की माहित नाही पुढे काय होणार आहे. ओ हो आई, तू तर स्वतःवर विश्वास ठेवायलाच विसरलीयस. काय झालं असतं ते काय तिथून उचलून मला आफ्रिकेत घेऊन जाणार होते? तुला नाही समजणार. आपण सगळे एकत्र बसलो होतो ना, म्हणूनच मला भीती होती की तिथेच बसून माझा सौदा नाही करणार. सोडते. तुला माझ्या काळजीमागचं कारण नाही समजायचं. का? मी तुझ्या मनातील वेदना का नाही समजू शकत? तुझ्या मनात एकच दुःख आहे आणि ते आहे बाबांचा धाक आणि अनरिझनेबल ॲटिट्यूड. तू यामुळे तर दिवसभर टेन्स्ड होतीस. तिकडे आम्ही सगळे हसत खेळत होतो आणि तू काय माहित कुठल्या विचारात बुडाली होतीस.